15 मे पासून नागपूर इकडच्या मेडिकल येथील सर्व कंत्राटी कर्मचारी हे बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती आहे। मेडिकल प्रशासन आणि कंत्राटदारांच्या वतीने त्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ करण्यात येत आहे। यामुळे याचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन उद्यापासून करण्यात येणार आहे। कोरोनाच्या काळात रात्रंदिवस ड्युटी करून हजारो कोरोना पेशंटचा जीव वाचवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेडिकल प्रशासनाच्या वतीने किमान वेतन न देता फक्त 6 ते 7 हजारात गुलामासारखं वागवलं जात आहे। कर्मचाऱ्यांचा मेडिकल प्रशासनाच्या वतीने आणि कंत्राटदारांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक छळ करण्यात येत आहे। एवढंच नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 500 पेक्षा जास्त रिक्त असलेल्या वर्ग 4 च्या जागांवर भरती काढली असून या भरतीमध्ये देखील या कर्मचाऱ्यांना कुठेच स्थान दिलेलं नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील कंत्राटी कर्मचारी हे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। कामगारांचं काय समस्या आहे? मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांची अशी समस्या आहे की 107 सिक्युरिटीचे काम करणारे जे सुरक्षा रक्षक होते त्यांना कामावरनं काढून देण्यात आलं आणि कारण विचारल्यावर त्यांनी कारण काय सांगितलं की आम्हाला कोर्टाचे आदेश आहे की MSFचे लोकांची भरती घ्या आणि यांना कामावरनं काढून द्या। तर मग यांनी काय करावं हे विषय आम्ही घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। कलेक्टर साहेबांनी 6 तारखेची मीटिंग ठेवली, त्याच्यात आम्हाला कुठलाच न्याय कलेक्टर साहेबांकडून मिळालेला नाही। मग आम्ही डीन साहेबांकडे गेलो, त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की अशा आम्हाला कोर्टाचे आदेश आहे म्हणून आम्ही यांना काढून टाकला आहे। ती केव्हा काढलं? कामगार दिन 1 मे रोजी यांना कामावरनं काढलं आहे। आता 107 लोक निघाले, नंतर आता जी 300-400 लोक आहेत ती अभिजितमध्ये काम करतात, यांना पण पत्र देणं सुरू केलं, यांना पण कामावरनं काढण्यासाठी तयारी सुरू झाली। तर अशा वेळेस हे सारे कर्मचारी आमच्याकडे आले। भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांची युनियन बनवली आणि युनियन बनवून जेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागण्याकरता गेलो तर याच्यातले 2 पदाधिकारी जे पदाधिकारी झाले त्यांना पण कामावरनं अभिजितवाल्यांनी काढून टाकलं आणि त्यांचं ट्रान्सफर केलं युनिव्हर्सिटीमध्ये, जे 12 वर्षापासून तिथं काम करत आहे त्यांचं ट्रान्सफर। या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कोरोना काळात ज्या पेशंटला वाचवण्यासाठी मदत केली आहे अशा लोकांसोबत जो अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी 15 तारखेपासून बेमुदत आम्ही संप त्या ठिकाणी हडताल सुरू करणार आहे, धरणे आंदोलन। धरण्यात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे। आम्ही 7 दिवस धरणे आंदोलन, त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहे। पहा, जे मला सांगा, त्यांनी टेंडर टाकला, त्यांना काम मिळालं, मग तो सत्ता पक्षाचा आहे की कोणत्या पक्षाचा आहे हे मला माहीत नाही। त्यांनी कसं कॉम्पिटिशनमध्ये टेंडरमध्ये कॉम्पिटिशन होत असतो आणि अनेक टेंडरर तिथं येतात, तर त्याच्यात त्यांनी लोएस्ट टाकला, हायेस्ट टाकला, कोणत्या पद्धतीने शासनाने त्यांना बसवून टेंडर दिला हे आम्हाला माहीत नाही। मला कुठलाही चॅलेंज आला तरी मी मागं हटणार नाही, त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी लढणार। या संदर्भात आम्ही कामगार आयुक्तांकडे केस टाकली आहे। असे अनेक केसेस आहे जे मिनिमम वेजेस डिफरंट, नागपूर महानगरपालिकेला 6 कोटी रुपये भरावे लागले होते। नागपूर महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 6 कोटी रुपये भरावे लागले होते। लेबर कमिशनराने जे पैसे काढले होते तशी यांना पण पैसे आज नाही तर उद्या आम्ही यांच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्यही केलं की यांना जे डिफरंट पैसे आहेत ते त्वरित काढा आणि डिफरंट पैसे तर पहिले यांना देऊन टाका, असं जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिले लेबर कमिशनरांना की हे काढून माझ्याकडे केस आणा। सरकारचे जे धोरण आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम काढण्याचे, त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर सरकारने काढले, आम्हाला मान्य आहे। पण एक बाजू कामगारांची पण शासनाने पाहिली पाहिजे की यांना कॉन्ट्रॅक्टदार त्यांचे मिनिमम वेजेस देत आहे का, ज्या पैशावर त्यांनी ॲग्रीमेंट केला तो पैसे त्यांना देत आहे का हे कोणी बघत नाही आणि नुसतं कामगारांचं दोहन होत आहे। म्हणून सरकारने डायरेक्ट भरतीने कामगारांना आपल्या इथे घ्यावे आणि पूर्ण प्रशासन आपल्या हातात ठेवून त्यांना ठेवावं। या विषयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही डेप्युटेशन दिला। त्यांनी त्या पत्रावर लिहिलं की जे नवीन भरत्या आपण 580 घेणार आहे त्याच्यात काही अटी शिथिल करून यांना पण आपण कामावर घेऊ असं मला आश्वासित केलं आणि त्या पत्रावर रिमार्क देऊन त्या डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आलं आहे। आता शिक्षण पात्रतेवर प्रश्नचिन्ह आहे, त्या अटी शिथिल करतील ना ते। आता मला सांगा, इथं ग्रॅज्युएट लोक पण काम करतात आहे,
12वी शिकलेले लोक, 10वी शिकलेले लोक काम करतात आहे. हाऊसकीपिंगचे काम करतात आहे ग्रॅज्युएट पोरं, काम नाही म्हणून हाताला. तर देवेंद्रजींना मी सांगितलं की बाबा तुम्ही हे काय करू यांचं. आता म्हणे त्यांनी सांगितलं 20 तारखेनंतर मी येतो, तर मी यांची भेट घेतो आणि काय दुरुस्ती होऊ शकते ते करू. पहा, मेडिकल कॉलेजच्या प्रमुख गेटवर जो मुख्य गेट आहे त्या गेटच्या समोर आमचे पेंडॉल राहणार आहे. आम्ही पोलीस परवानगी, आता इथनं पोलीस परवानगी सर्व तयार केलेली आहे आणि आम्ही नागपूर महानगरपालिकेची पण पेंडॉल टाकायची परवानगी घेणार आहे आणि त्या तिथे आंदोलन करणार आहे आणि तीव्र आंदोलन करणार आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही धरणे आंदोलन 7 दिवस करू, नंतर आमरण उपोषण करू. कुटुंबासहित यांच्या परिवारासहित आम्ही तिथे बसणार आहे. हे मग काय न्याय मिळवण्यासाठी, गरिबांना न्याय मिळवण्यासाठी सरकारच्या विरोधात जावं लागलं तरी जाऊ म्हणे, आम्ही जाऊ, तयारी आहे आमची.